हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्टिचिंग विथ नाज. आज आपण बघणार आहोत एकदम सोपी अशी बाहीची डिझाईन. चला बघूया. चला, डिझाईनसाठी पहिलं नॉर्मल बाही कटिंग करून घ्या. नंतर वरून 3 इंच आणि त्याच्या लगेच खाली 3 इंच घ्या. नंतर त्या 3 इंचाचा सेंटर काढून 0.75 म्हणजेच पाऊण 1 इंच घेऊन चौकोटी बॉक्स बनवून घ्या. चौकोटी बॉक्स बनवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जसा मी व्हिडिओ दाखवला आहे त्याप्रमाणे आकार देऊन घ्यावे. आकार असा प्रॉपर बरोबर शेपचा द्यावा. नंतर तो दिलेला आकार कट करून घ्यावा. माझा बाहीचा समोरचा आकार द्यायचा राहिल्यामुळं मी बाहीचा समोरचा आकार कट करून घेते. जर तुमचा राहिला असेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकता. आता आपल्याला बाही पलटवून म्हणजे जो आपण कट केला आहे ना तो पलटवून घ्यायचे आहे. चला, पहिल्यांदा आपले जे ब्लाऊज आहे तो खाली ठेवायचा, त्याच्यावर अस्तर बरोबर ठेवायचं. अस्तर बरोबर ठेवल्यानंतर जो आपण आकार दिला आहे, जसा आकार आहे त्याप्रमाणे थोडं पकडून शिलाई मारून घ्यायची आहे. जसं बघा, सावकाश सावकाश जसा शेप आहे त्याचप्रमाणेच आपल्याला शिलाई मारायची आहे. बघा, व्हिडिओत मी सावकाश सावकाश मारत आहे. आपण जी शिलाई मारून घेतली आहे ना, शिलाई मारल्यानंतर ते मधलं बरोबर कट करून घ्यायचा. कट करून घेतल्यानंतर थोडे तुटके मारायचे. तुटके मारल्यामुळं काय होतं, जसे म्हणजे आकार असा प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपल्याला पलटी करता येतो. त्याच्यामुळे तुटके मारणे आवश्यक असतात. आता काय करायचं, खालची जी साईड असते ना बाहीची त्याला अर्धा इंच धरून एक शिलाई मारून घ्यायची. अर्धा इंच धरून पूर्ण खालून शिलाई मारायची, कारण आपल्याला खालची साईड पलटवता येत नाही. तर ही एकदम सोपी पद्धत आहे. मग नंतर जे वरी आपलं ब्लाऊजचा आहे ना, ब्लाऊज पीस आहे ना, तोही देखील बाहीचं अर्धा इंच फोल्ड करून शिलाई मारून घ्यायचा. खालच्या साईडची शिलाई मारायची झाल्यानंतर लगेच पूर्ण बाहीला म्हणजे वरच्या अस्तरला पूर्ण शिलाई मारून घ्यायची. एकदम कडकडवून शिलाई मारायची आणि शिलाई मारल्यानंतर ते राहिलेला उर्वरित जो कपडा आहे तो बराबर कट करून घ्यायचा. आता मी कपडा कट करून घेतला आहे. आता आपण जी शेप दिला आहे त्याला आपण लेस बसवून घेऊया. लेससुद्धा बसवताना एकदम सावकाश बसवावी लागते, कारण की लेस इकडं तिकडं झाली तर तो जो आपला शेप दिलेला आहे बाहीसाठी डिझाईनचा तो प्रॉपर येत नाही. त्याच्यासाठी एकदम मी लहान अशी लेस बसवत आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे लेस बसवू शकता. लेस बसवताना खालच्या साईडला एक चून घ्यायची, कारण चून घेतल्याने जो आपला त्रिकोणी आहे म्हणजे त्या शेपमध्ये जो आकार आहे तो प्रॉपर येतो. जर चून नाही घेतलं तर तो राऊंडच होऊन जातो. त्याच्यासाठी चून घेणे आवश्यक असते. तरी मी चून घेतली आहे आणि नंतर इथंही वरी थोडी लेस ठेवून फोल्ड करून नंतर शिलाई मारते.
त्या डिझाईनवर आता एक बोची असे छोटं बो तयार करून देखील अटॅच करणार आहोत. आता ते मी बो करण्यासाठी दोन स्लीव्जचे घेतल्यामुळे मी 4 पदरी घडी केली आहे. आडवं 3.5 आणि उभं 2.5 इंच घेऊन कपडा कट केला आहे. नंतर काय करायचं, चारी बाजूनी थोडं अंतर ठेवून शिलाई मारून घ्यायचे. बघा मी थोडं अंतर ठेवूनही शिलाई मारत आहे. जर आवाजामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर समजून घ्या, कारण मी पहिल्यांदाच व्हॉइस ओव्हर करत आहे. माझं पहिल्यांदाच मी व्हॉइस ओव्हर करत आहे, त्याच्यामुळे थोडं ॲडजस्ट करा. चला, मी ह्याला शिलाई मारून घेतली आहे. चारी बाजूनी शिलाई मारल्यानंतर काय करायचं, जे बी आपला आहे ना बुकची शिलाई मारलेला, त्याचं काटायचं सेंटर आणि त्याला थोडं सिंगल एकीकडचंच कपडा घेऊन त्याला काय करायचं, छोटंसं कट मारायचं. कट मारायचं आणि जिथून कट मारला आहे तिथून पलटी करून घ्यायचा. पलटी करायचा साठी हे सोपं पडतं असं. आता मी पलटी करत आहे बघा. आता जे टोकं येण्यासाठी काय केले मी, म्हणजे माझ्या मशीनची मी बॉबिन भरण्यासाठी खिळा वापरते, तर त्या खिळ्यानेच मध्ये घालून बरोबर त्याचे चारी कोपरे बरोबर काढले आहेत. नंतर काय करायचं, छोटे छोटे प्लेट्स घेऊन असे सगळे इकट्ठे करायचे. जिथून आपण सेंटर काढलं होतं ना, तिथून एक शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून घेतल्यानंतर काय करायचं, आणण्यासाठी मी एक नॉट घेतला आहे. आता ते नॉट मी टाईट म्हणजे असं बांधत आहे त्याला. आणि तुम्हाला नॉटसाठी जे खाली किती बंद पाहिजे, किती लांब ते बंद पाहिजे, ते तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही ठेवू शकता. आता मला मी 4 इंचाच्या आसपास, 4-4.5च्या आसपास ठेवले आहे. नंतर त्याच्या खाली मी छोटेसे स्मॉल असे लटकन बसवत आहेत, एकदम लहान घेतले. बघा आता मी लटकन बसवत असेल. जर तुम्हाला लटकन कसे बनवायचे ह्याचा सेपरेट व्हिडिओ बघायचा असेल तरी सध्या मी शॉर्टमध्ये अपलोड केलेला आहे, तो बघू शकता. अगर तुम्हाला जर जास्त डीपमध्ये पाहिजे असतील तरी सांगा कमेंटमध्ये. चला बघा, मी दुसऱ्या साईडचंही बनवायला घेतलेलं आहे आणि ते देखील मी बनवलं. आता हे आपला बो झालेला आहे तयार आणि त्याचे खालचे लटकनसुद्धा तयार झालेले आहेत. आता ते काय करायचं, जे आपण कटची डिझाईन केलेली होती आणि ती लेसलेली त्याच्या खाली ते अटॅच करायचं. तुम्ही सुई दोऱ्याने देखील ते अटॅच करू शकता, परंतु मी मशीनवर शिलाई बसते म्हणून मी मशीनवरही अटॅच करणार आहे. चला बघा, मशीनवर काय करायचं, हे घ्यायचं बरोबर सेंटरला यायला पाहिजे हे बी. आणि जिथं आपण सेंटर काढून ते नॉट बसवलेलं आहे ना, तिथं थोडंसं रफ करून काढायचं, किंवा तुम्ही सुई दोऱ्याने 2-3 टाके घेतले तरी पण चालेल. आता काय करायचं, जे बो आहे ना त्याच्यावर एक शो बटन बसवायचं. आता माझ्याकडे गोल्डन कलरचा शो बटन आहे, ते मी बसवलं आहे. तुम्ही ग्लूही करू शकता किंवा सुई दोऱ्याने बसवू शकता. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.